चला, शब्दांच्या आणि विचारांच्या पलीकडे असलेल्या एका अथांग शांततेत प्रवेश करूया. कल्पना करा, एक प्राचीन सत्य जे हजारो वर्षांपासून एका खोल नदीप्रमाणे शांतपणे वाहत आहे. आज आपण त्याच नदीत एक डुबकी घेणार आहोत. एका अशा शिकवणीत जी केवळ कानांनी ऐकायची नाहीये, तर मनाने अनुभवायची आहे. ही एक गोष्ट आहे जी फक्त भूतकाळाबद्दल नाही, तर ती आपल्या आजच्या वर्तमानाचा एक आरसा आहे. पुफ्फानिहेव पचन्यन्तं व्यासक्तमनसन्नरं सुत्तंगामं महोघोव मच्छुवादाय गच्छति. ह्या पायली श्लोकामध्ये ज्ञानाचे एक बीज दडलेलं आहे. याचा अर्थ काहीसा असा आहे, ज्याप्रमाणे एखादा माणूस फक्त सुंदर फुलं वेचण्यातच मग्न असतो, त्याचप्रमाणे जो माणूस इंद्रिय सुखांमध्ये, आपल्या इच्छा आकांक्षांमध्ये आसक्त असतो, त्याला मृत्यू तसाच ओढून नेतो, जसा एखादा महापूर गाढ झोपलेल्या गावाला अचानकपणे वाहून नेतो. चला तर मग ह्या बीजाला अंकुरित होताना पाहूया. ह्या श्लोकातला पहिला महत्वाचा शब्द आहे व्यासक्त मनसम. हे केवळ आसक्ती नाही, ब्या म्हणजे खोलवर गुंतून जाणं आणि सत्त म्हणजे चिकटून राहणं. जरा कल्पना करा, एक तेजस्वी निर्मळ कमळाचं फूल आहे. समजा हे आपलं मूळचं शुद्ध मन आहे. पण आता काळ्या काटेरी वेली हळूहळू त्याच्या पाकळ्यांभोवती स्वतःला आवळू लागली आहेत. त्याचा सगळा रस शोषून घेत आहेत. ह्या वेली म्हणजे फक्त भौतिक वस्तूंची ओढ नाही, तर त्या आपल्या मतांबद्दल, आपल्या ओळखीबद्दल, मीच बरोबर आहे या भावनेबद्दल आणि जुन्या अपमानाच्या आठवणींबद्दलची आसक्ती आहे, जी आपल्या मनाला अक्षरशः जखडून टाकते. आणि मग येतो दुसरा शब्द महोगोव, म्हणजे महापूर. हा केवळ पाण्याचा लोंढा नाही. विचार करा, पडद्यावर एक विशाळ काळोखी लाट उसळताना दिसतेय आणि त्या लाटेच्या आत एका झोपलेल्या गावाचं अस्पष्ट चित्र आहे, जे काही क्षणातच नाहीसं होणार आहे. हा महापूर म्हणजे मृत्यू, आणि त्याही पलीकडे संसाराचा तो अटळ प्रवाह आहे, जो आपल्या कर्मांच्या वेगामुळे तयार होतो. जोपर्यंत मन व्यासक्त मनस्सम म्हणजे फुलांमध्ये गुंतलेलं आहे, तोपर्यंत या महापुरात वाहून जाणं हे अटळ आहे. आता आपण पाहूया की ही शिकवण एका राजकुमाराच्या आयुष्यात कशी जिवंत होते. कोसल देशाचा राजा पसेनिधी याच्या भव्य दरबाराची कल्पना करा. दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे मोठे मोठे स्तंभ, रेशमी वस्त्र आणि हवेत दरवळणारा चंदनाचा सुगंध. या राजाला प्रतिष्ठित शाक्य कुळात लग्न करण्याची खूप इच्छा होती, कारण शाक्य कुळाला बुद्धांच्या वंशाचे असल्यामुळे समाजात खूप मान होता. पण इथेच शाक्यांच्या अभिमानाची गोष्ट आडवी आली. त्यांना आपल्या वंशाचा इतका अभिमान होता की दुसऱ्या कुळात आपली मुलगी देणं म्हणजे आपल्या वंशाची शुद्धता कमी करणं, असं त्यांना वाटायचं. पण ते राजाला सरळ सरळ नाही म्हणू शकत नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या अभिमानाला जपण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी वसाबखत्तिया नावाच्या एका सुंदर मुलीला राजकुमारी म्हणून पाठवून दिलं, जी खरं तर एका शाक्य सरदाराची दासीपासून झालेली मुलगी होती. बघता बघता वर्ष उलटून गेली. वसाबखत्तियाचा मुलगा राजकुमार विटुधूब 16 वर्षांचा झाला. आपल्या आईच्या मायदेशी कपिरवस्तूला तो मोठ्या अभिमानाने भेटायला गेला. पण तिथे एका दासीने तो जिथे बसला होता ती जागा पाण्याने स्वच्छ केली आणि ओरडली, ही ती जागा आहे जिथे त्या दासीच्या मुलाने स्पर्श केला होता. त्या एका क्षणी राजकुमाराच्या मनात जो अभिमानाचा एक पारदर्शक, तेजस्वी सोन्याचा गोल होता, त्यावर एक खोल विद्रूप तडा गेला. त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच त्या एका क्षणात पूर्णपणे बदलून गेला. अपमानाच्या त्या तीव्र वेदनेने विटुप्थू संतापाने पेटून उठला. तो तडा गेलेला सोन्याचा गोल आता फक्त जखमी अभिमानाचं प्रतीक नव्हता. तो आतून गडद लाल रंगाच्या प्रतिशोधाच्या अग्नीने धगधगू लागला. त्याने शपथ घेतली, ज्या जागेवर बसल्यामुळे त्यांनी मला पाण्याने धुतलं, राजा झाल्यावर त्याच जागेवर मी त्यांच्या रक्ताने अभिषेक करीन. अभिमानाची ती जखम आता प्रतिशोधाच्या धारदार शस्त्रामध्ये बदलली होती. आणि त्याने आपली शपथ पूर्ण केली. राजा झाल्यावर विटुत्सोभने कपिलवस्तूवर हल्ला केला आणि लहान मुलांना सोडून संपूर्ण शाक्य कुळाची निर्घृण हत्या केली. त्याने आपल्या अपमानाचा बदला घेतला होता, पण त्या रक्ताच्या थारोळ्यात त्याला शांतता मिळाली नाही. तिथे होती फक्त एक पोकळी. जेव्हा बुद्धांना या भयंकर नरसंहाराबद्दल कळलं, तेव्हा त्यांच्या केवळ उपस्थितीनेच वातावरणात एक अथांग शांतता पसरली. ती केवळ शब्दांची शांतता नव्हती, तर ते एक असं ऊर्जा क्षेत्र होतं जिथे गोष्टी जशा आहेत तशा अगदी स्पष्ट दिसू लागतात. त्यांनी सांगितलं की ही घटना केवळ विट्टुभूच्या बदल्याची नाहीये, तर हे एका जुन्या सामूहिक कर्माचं फळ आहे, जे आता पिकून समोर आलं आहे. बुद्धांनी उलगडा केला की
अनेक जन्मांपूर्वी याच शाक्यांनी एका नदीत विष टाकून तिथल्या सगळ्या माशांना मारून टाकलं होतं. तो एक सामूहिक निर्णय होता, एक सामूहिक कृती. आता बघा, पडद्यावर एक गडद चमकणारी ऊर्जेची धागा त्या भूतकाळातील कारणाला वर्तमानातील परिणामाशी जोडताना दिसतोय. कर्म म्हणजे शिक्षा नाही, तो निसर्गाचा नियम आहे. जसं बीज पेराल तसंच फळ मिळेल. द्वेषाने केलेली कृती शेवटी द्वेषच परत आणते. पण कथेचा आणि कर्माचा खेळ इथेच संपत नाही. विजयाच्या उन्मादात विट्टूभब आणि त्याची सेना अचिरावती नदीच्या काठावर वाळूत तळ ठोकून होती. ते विजयाचा उत्सव साजरा करत होते, मग्न होते, झोपलेले होते. त्याच रात्री वरच्या डोंगराळ भागात ढगफुटी झाली आणि नदीला एक प्रचंड विनाशकारी पूर आला. तो महोघो, तोच महापूर त्या झोपलेल्या सैन्याला आणि विट्टूबबला समुद्रात वाहून घेऊन गेला. आता या कथेचे सगळे धागे आपण एकत्र जोडूया. सुरुवातीच्या श्लोकात उल्लेख केलेली फुलं कोणती होती? शाक्यांसाठी ते त्यांच्या वंशाच्या शुद्धतेच्या अभिमानाचं फूल होतं. विट्टूबूसाठी ते त्याच्या जखमी अहंकाराला जपण्याचं आणि प्रतिशोधाचं फूल होतं. दोघेही आपापली फुलं वेचण्यात इतके मग्न होते की कर्माच्या नदीची पातळी हळूहळू वाढत आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. आणि शेवटी त्या महापुराने दोघांनाही समानतेने वाहून नेलं. बुद्धांची शिकवण पुन्हा एकदा इथे स्पष्ट होते. त्यांची उपस्थिती, त्यांचं ज्ञान हेच या महापुरापासून वाचण्यासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. हे आश्रयस्थान कोणतीही भौतिक जागा नाहीये, तर ती सजगतेची, अनासक्तीची एक मानसिक अवस्था आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की पूर अटळ आहे, आयुष्यातील चढ उतार अटळ आहेत, पण त्यात वाहून जायचं की सजगतेची नाव तयार करायची, ही निवड आपल्याच हातात आहे. बरं, ही प्राचीन कथा आजच्या जगात कशी लागू होते? कारण जरी पात्र बदलली असली तरी ब्यासक्त मनसम म्हणजे आसक्त मनाची प्रवृत्ती तीच आहे. आपला 21व्या शतकातील महापूर कसा दिसतो? तो माहितीच्या, अपेक्षांच्या आणि सततच्या विचलनांच्या रूपात येतो. जरा विचार करा, हे प्राचीन तत्वज्ञान आपल्या खिशातल्या त्या छोट्या पडद्याला म्हणजे आपल्या डिजिटल जीवनाला कसं लागू होतं? डिजिटल व्यसन हे ब्यासक्त मनसंचं आजचं रूप आहे. प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक लाईक, प्रत्येक नवीन रील हे एक सुंदर, मोहक फूल आहे जे आपण वेचत राहतो. या फुलांच्या आकर्षणात आपण इतके गुंतून जातो की आपल्या अवतीभोवती वाहणारा वेळ, आपलं लक्ष आणि आपलं आयुष्य यांचा प्रवाह आपल्याला कुठे वाहून नेत आहे याचं भानच राहत नाही. नकळतपणे आपण एका डिजिटल नदीच्या काठावर झोपलेलं तेच गाव बनतो. आता आपल्या व्यावसायिक जीवनाकडे पाहूया. इथे अशी कोणती फुलं आहेत ज्यात आपलं मन अडकून राहतं? पद, प्रतिष्ठा आणि मीच बरोबर आहे ही भावना कशी संघर्ष निर्माण करते? कामाच्या ठिकाणी होणारे वादविवाद हे विट्टूबच्या जखमी अभिमानाचंच प्रतिबिंब आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मताशी किंवा पदाशी इतकी आसक्त होते की ती सत्य किंवा टीमच्या भल्यापेक्षा स्वतःच्या अहंकाराला जपायला लागते, तेव्हा ती नकळतपणे विनाशाची बीजं पेरत असते. त्या एका मताच्या आसक्तीमुळे संपूर्ण प्रोजेक्ट किंवा टीमचं वातावरण विषारी बनतं, अगदी तसंच जसं शाख्यांनी नदीत विष टाकलं होतं. या ज्ञानाला केवळ ऐकून सोडून देण्याऐवजी चला याला कृतीत उतरूया. पूर येण्याची वाट पाहण्यापेक्षा रोज थोडं थोडं करून सजगतेची नाव कशी बांधायची याचा हा एक साधा मार्ग आहे. ही 3 पायऱ्यांची एक सोपी सजगतेची प्रक्रिया आहे. पहिली पायरी, फुलाला ओळखा. दिवसभरात जेव्हा एखादा विचार, एखादी इच्छा किंवा एखादी भावना मनाला घट्ट पकडते तेव्हा तिला फक्त ओळखा. दुसरी पायरी, चिकटून राहण्याचे निरीक्षण करा. त्या भावनेमुळे शरीरात कुठे ताण जाणवतोय, छातीत, पोटात की कपाळावर? फक्त साक्षी भावने कोणताही न्याय न करता ते अनुभवा. आणि तिसरी, सर्वात महत्वाची पायरी, कथेला सोडून द्या. प्रत्येक आसक्तीमागे एक कथा असते. हे मिळालं तरच मी आनंदी होईन किंवा माझं म्हणणंच खरं व्हायला हवं. ही केवळ एक कथा आहे, सत्य नाही, हे ओळखून तिला जाऊ द्या. आणि शेवटी स्वतःला विचारण्यासाठी एक प्रश्न. आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे माहितीचा आणि कामाचा पूर सतत वाळत आहे, असं कोणतं फूल आहे, कोणती इच्छा, कोणता विचार, कोणता अहंकार ज्याला वेचण्यात मन इतकं मग्न झालं आहे की नदीची वाढणारी पातळी लक्षातच येत नाहीये? त्या फुलाला ओळखून त्याला पाहण्याची सजगता हीच त्या महापुरातून तरुण जाण्याची पहिली पायरी आहे.